नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। मी स्वप्नील पुराणिक आणि आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार यूट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे नोट्स कशा काढायच्या। एमपीएससी परीक्षेसाठी नोट्स कशा काढाव्यात हा प्रश्न वारंवार तुमच्या सर्वांकडून मला विचारला जातो आणि म्हणून आज मी इतिहास घटकाच्या सहाय्याने तुम्हाला समजावून सांगणार आहे की इतिहास घटकाच्या नेमक्या नोट्स कधी आणि कशा पद्धतीने आपल्याला काढायच्या आहेत। तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी हा जो व्हिडिओ आहे हा लाईक करून घ्या। तुम्ही जर आत्तापर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर बेल आयकन दाबलं असेल तर त्याच्या शेजारी जे ऑल नोटिफिकेशन्सचं बटन आहे ते पण क्लिक करून घ्या, जेणेकरून आपल्या या चॅनलवरचं जे प्रत्येक इम्पॉर्टंट अपडेट आहे ते तुम्हाला मिळत राहील, कुठला महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। आता नोट्स कशा काढाव्यात, आता हा प्रश्न तुमच्याकडून वारंवार विचारला जातो। हिस्ट्री किंवा इतिहास हा जो घटक आहे याच्या सहाय्याने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की नोट्स नेमक्या कशा काढायच्या। आता नोट्स कशा काढायच्या या अगोदर मी याच्या अगोदरही तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून दिलेला आहे। तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही आधी बघून घ्या। त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की नोट्स का काढायच्या, तर परीक्षेच्या पिरियडमध्ये, परीक्षेच्या हॉलमध्ये असताना तुम्हाला सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत या आठवणे गरजेचं आहे। इतिहासामध्ये इतक्या सगळ्या घडामोडी आहेत, इतक्या सगळ्या घटनाक्रम आहे, प्रमुख स्वातंत्र्य सेनानी आहेत, नेते आहेत, त्यांचं योगदान आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एक्झाममध्ये आठवलं पाहिजे। त्यामुळे आपल्याला ते प्रश्न त्या कारणासाठी आपल्याला नोट्स काढायच्या आहेत, बरोबर। आता नोट्स नेमक्या कधी काढायच्या, पहिला प्रश्न। तर जो तुमचं जेव्हा बेसिक रीडिंग झालेलं आहे, सगळ्यात पहिले तुमचं बेसिक रीडिंग होणं खूप गरजेचं आहे। आता बेसिक रीडिंग म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचून घ्या सगळे। त्यानंतर अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल, त्याच्यानंतर गाठाळ सरांचं पुस्तक असेल, त्यानंतर ग्रोव्हर आणि बेल्हेकर। जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर ग्रोव्हर आणि बेल्हेकर हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे। याचं जेव्हा तुमचं बेसिक रीडिंग होईल त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे दुसरी स्टेप म्हणजे PYQ ॲनालिसिस। मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे। हे ॲनालिसिस जोपर्यंत तुम्ही करणार नाही तेव्हा तोपर्यंत नेमकं काय बघावं, काय वाचावं, नेमकं कशाच्या नोट्स काढाव्यात, नेमकं कोणते मुद्दे तुमच्या नोट्समध्ये आले पाहिजे हे तुम्हाला कळणार नाही मित्रांनो। त्यामुळे PYQ ॲनालिसिस अत्यंत महत्त्वाचं आहे। मी तर म्हणेल की मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही वाचायला सुरुवात करा। तुम्ही आता येणारी राज्यसेवा परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्ही केलेलं असेलच, परंतु सातत्याने PYQचं ॲनालिसिस करत राहणे हा प्रिपरेशनचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे आता हे करत असताना आपल्याला काढायचं आहे हाय यील्डिंग टॉपिक्स कोणते। हाय यील्डिंग टॉपिक्स तुम्ही बघायचे की नेमके कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात, कोणत्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा विचार करा की कशावर नेमका प्रश्न विचारला जातो। मग आता इतिहास घटकाबद्दल बोलायचं झालं तर नेमकं कशावर प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रमुख चळवळी आहेत, या प्रमुख चळवळींबद्दल प्रश्न विचारले जातात। आता जर राज्यसेवाचा आपण अभ्यासक्रम बघितला तर भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास असा आपला सिलेबस आहे। मग भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे कधी, तर 1885 काँग्रेसची स्थापना झाल्यापासून तर 1947, ठीक आहे, स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत। आणि या प्रत्येक ठिकाणी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ। तर या संदर्भामध्ये 1885 पासून तर 1947 पर्यंत कोणत्या प्रमुख चळवळी झाल्यात, प्रमुख चळवळी, ठीक आहे। आता सगळ्यात प्रमुख चळवळ म्हणजे काय, तर 1905 मध्ये सुरू झालेली स्वदेशी चळवळ। मग स्वदेशी चळवळ नेमकी कधी सुरू झाली, आता काय लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या नोट्समध्ये कोणते मुद्दे आले पाहिजे हे लक्षात घ्या। तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, त्या पुस्तकातून तुम्हाला हवे ते टॉपिक्स, हवी ती फॅक्ट जर मिळाली तरच त्याचा फायदा आहे। ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात, ज्या संकल्पनांवर प्रश्न विचारले जातात त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, त्याची जर तुम्ही नोटबुकमध्ये नोंद केली तरच त्याचा फायदा आहे। मग कुठलीही चळवळ जर तुम्हाला बघायची असेल तर ती नेमकी कधी सुरू झाली,
तिचा कालावधी काय होता, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे सुरू झाली, कोणत्या गावापासून, कोणत्या ठिकाणापासून, कोणत्या शहरापासून ती सुरू झाली. त्याच्यात नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्दिष्ट, त्या चळवळीचं उद्दिष्ट नेमकं काय होतं. त्यानंतर त्या योजनेमध्ये प्रमुख नेते कोण होते, प्रमुख महाराष्ट्रातील नेते कोण होते, महाराष्ट्रामधून कोण कोण त्याच्यामध्ये सामील झालं होतं. त्यानंतर त्या चळवळीमध्ये जर महिला सामील असतील तर नेमक्या प्रमुख महिला कोण होत्या ज्या सामील झाल्या होत्या, महाराष्ट्रातल्या महिला कोण होत्या, तर यांच्याबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर त्या चळवळीचा विस्तार आपल्याला विचारला जाईल की नेमकी ही चळवळ कुठे. जर भारताचा विस्तार बघितला तर भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये ही चळवळ विस्तारित झाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. अशा पद्धतीने विस्तार आपल्याला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर या सगळ्या टॉपिक्सवर, या सगळ्या फॅक्ट्सचा विचार करून ज्या हव्या तेवढ्याच फॅक्ट्स आपण नोट्समध्ये इन्क्लूड केला पाहिजे. काही विद्यार्थ्यांना अशी सवय असते की पूर्ण जसं तसं कॉपी केलं जातं. स्टेट बोर्डातली माहिती, ग्रोव्हर अँड बेल्हेकर मधली माहिती जशीच्या तशी नोट्समध्ये उतरवली जाते. तर मित्रांनो, ठीक आहे, तुम्हाला असं लिहिताना खूप छान वाटेल, परंतु प्रश्न ज्या टॉपिक्सवर विचारले जातात, ज्या फॅक्ट्सवर विचारले जातात, जोपर्यंत ती माहिती तुम्ही बघणार नाही, ती माहिती तुम्ही लक्षात ठेवणार नाही. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या की नोट्स का काढाव्यात. तुम्हाला जर नुसतं हे वाचून लक्षात राहत असेल, प्रत्येक चळवळीबद्दलची ही सगळी माहिती जर तुम्हाला फक्त वाचून जरी लक्षात राहत असेल तरी तुमचं काम होतं. मग तुम्हाला नोट्स काढायची गरज नाही. परंतु नोट्स याच्यासाठी काढायचे आहेत की ज्या फॅक्ट्सवर प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला सुटायला नको. मग अशा पद्धतीने मग स्वदेशी चळवळ असेल, मग सिक्वेन्स लक्षात घ्या. सिक्वेन्समध्ये अभ्यास करा की 1885, मी आता इथे तुम्हाला सिक्वेन्स समजून सांगतो. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली, ठीक आहे. त्यानंतर 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली. 1907 मध्ये सुरतेची फूट झाली. सुरतमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली, ठीक आहे. काँग्रेसमधून जे जहालवादी नेते होते त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मग दुसरी चळवळ आहे डायरेक्टली 1919 मध्ये ही असहकार आंदोलन. आता असहकार आंदोलन यासोबतच जी खिलाफत चळवळ होती, खिलाफत चळवळ. आता तसं पाहिलं तर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन हे खिलाफत पासून सुरुवात केली. म्हणजे सगळ्यात पहिले खिलाफत चळवळ सुरू झाली, मग असहकार आंदोलन सुरू झालं. आता याच्या अगोदर महात्मा गांधींचे 3 आंदोलन होऊन गेले. एक खेडा येथे, एक अहमदाबाद आणि एक म्हणजे चंपारण. ह्या तिन्ही चळवळींबद्दल महत्त्वाची माहिती नोट डाऊन करून घ्यायची आहे. त्यानंतर 1919 नंतर 1931 ची सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट. त्यानंतर 1942 ची चले जाव चळवळ, क्विट इंडिया मुवमेंट. आणि त्यानंतर 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स लक्षात घ्या. सिक्वेन्समध्ये जर तुम्ही या घटनाक्रमचा अभ्यास केला तर अशा पद्धतीने तुम्हाला बरेच प्रश्नांचा उत्तर मिळू शकतात. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये सापडू शकतात. बऱ्याच वेळा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की खालील घटनाक्रम योग्य क्रमाने लावा. मग सगळ्यात पहिले कोणती घटना घडली आणि सगळ्यात शेवटी कोणती घटना घडली यांचा क्रम तुम्हाला लावावा लागतो. अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा तुम्ही अशी टाइमलाईन तयार कराल आणि या टाइमलाईनच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता यामध्ये अशा पद्धतीने अभ्यास करत असताना जर तुम्ही कुठलीही चळवळ घेतली किंवा कुठलीही घटना घडली तर त्या घटनेची पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या. की उदाहरणार्थ 1919 ची असहकार चळवळ असेल. असहकार चळवळ सुरू होण्यामागे कशा पद्धतीने घटनाक्रम घडला म्हणजे 1905 पासून तर 1919 पर्यंतचा घटनाक्रम तुम्ही लक्षात घ्या. 1919 नंतर काय झालं, त्याचे पडसाद कसे उमटले, 1919 नंतर तर 1931 पर्यंतचा जो घटनाक्रम आहे तो तुम्ही लक्षात घ्या. मी 1931 ची जी सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट आहे किंवा सविनय कायदेभंग चळवळ आहे त्याच्या मागे काय काय कारण होते आणि ती घडण्यामागे, ती चळवळ उभी राहण्यामागे 1919 पासून कशा पद्धतीने वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली, नोट्स कशा काढाव्यात, इतिहास घटकाच्या नोट्स कशा काढाव्यात हे जर तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तुमचे मित्रमैत्रिणी असेल त्यांना फॉरवर्ड करा. आणि आतापर्यंत जर स्वप्नस्थळी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन दाबा. मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की बरेच विद्यार्थी
व्हिडिओज बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. किमान तुमचं जे काही प्रतिक्रिया आहे ती तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो तुम्ही सांगा. मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून बरेच असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जर तुम्हाला असा कुठला व्हिडिओ पाहिजे असेल, कुठल्या टॉपिकवर मी बोलावं अशी जर तुमची इच्छा असेल तर ते मला कमेंट करून कळवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया वेगळ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची सगळ्यांची रजा घेतो. छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि नियमित पाहत राहा स्वप्न स्टडीज. UPSC, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.